वास्तविक भीष्म पितामहजींना इच्छा मृत्यूचं वरदान होतं. एवढी पीडा ते का सहन करत होते? शरशय्येवर पडले होते, परंतु पीडा सहन करत असताना सुद्धा कधीही त्यांना पाहिजे तेव्हा नाही सहन होत, म्हणून आपल्या या देहाचा त्याग ते सहज कधीही करू शकले होते. ते उत्तरायणची वाट पाहू लागले. अर्थात हे खूप सांकेतिक आणि अध्यात्माचा गूढ असा अर्थ, सारगर्भित असलेला हा अर्थ यामध्ये लपलेला आहे. यासाठी थोडंसं आपण समजून घेऊ की उत्तरायणची स्थिती काय आहे. भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर आपली पृथ्वीमध्ये 3 रेखा असतात, जेणेकरून त्या 3ही रेखांमुळे आपली पृथ्वी 2 गोष्टींमध्ये विभागली गेली आहे. एक दक्षिण ध्रुव आणि एक उत्तर ध्रुव, ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणतो. याच त्या 3 रेखा आहेत, ज्याला मराठीमध्ये कर्करेखा, मधली भूमध्य रेखा आणि त्याच्या खाली मकर रेखा. या 3 रेखांमध्ये आपली पृथ्वी विभाजित झाली आहे. पृथ्वी थोडासा खगोलशास्त्रानुसार थोडासा अभ्यास करू किंवा थोडासा विचार करू. आपली पृथ्वी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते, त्यावेळी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते आणि 14 जानेवारी अर्थात इंग्रजी महिन्याच्या 14 जानेवारी म्हणजे काही काळ 6 मास दक्षिणायनची स्थिती असते आणि 6 मास उत्तरायणची स्थिती असते. 6 मास म्हणजे 16 जुलैपासून 14 जानेवारीपर्यंतचे जे 6 मास आहेत, 6 महिने आहेत, त्या वेळामध्ये दक्षिणायन असतं आणि उरलेल्या बाकीच्या 14 जानेवारीपासून पुन्हा 16 जुलैपर्यंत उत्तरायणची स्थिती असते. पृथ्वी ज्यावेळी स्वतःभोवती फिरते, उत्तरायण केव्हा येतं? ज्यावेळी त्या कर्क रेषेमध्ये सूर्याची किरणं अर्थात सूर्य काही काळ या बाजूने जातो, म्हणजे दक्षिण बाजूने जातो आणि काही काळ म्हणजे 6 दिवस आपल्याला सूर्य मावळताना उत्तर भागामधून मावळताना दिसतो की नाही? म्हणजे ज्यावेळी सूर्य मकर राशीमध्ये म्हणण्यापेक्षा मकर रेषेला ज्यावेळी सूर्य जो तो भाग आहे जिथे साऊथ पोलकडे म्हणजे नॉर्थ पोल किंवा उत्तर ध्रुवीय जो भाग आहे त्या रेषेला ज्यावेळी सूर्याची किरणं स्पर्श करतात तेव्हा उत्तरायण चालू होतं. हा झाला खगोल भाग. यानंतर आपल्या गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णजींनी सांगितलेलं आहे की 6 मास उत्तरायण असतं आणि 6 मास दक्षिणायन असतं. दक्षिणायनमध्ये जो व्यक्ती प्राणत्याग करतो त्याला मुक्ती असंभव आहे. एकतर तो नरकाच्या गतीला प्राप्त होतो किंवा त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो अडकतो. आणि जो व्यक्ती उत्तरायणमध्ये प्राणत्याग करतो किंवा ज्याचा मृत्यू उत्तरायणमध्ये होतो तो व्यक्ती स्वर्गाला प्राप्त होतो, बरोबर? परंतु जर कर्मच असे केले, आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढची गती मिळते. जर आपण कर्म आजीवन चुकीचे केले आणि चुकून जर आपला मृत्यू उत्तरायणमध्ये झाला तर स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षपद मिळेल का? नाही मिळणार. याच्या मागे थोडंसं शास्त्रीय कारण किंवा एक गूढ अर्थ असा लपलेला आहे. जी ब्रह्मांडाची स्थिती मी तुम्हाला सांगितली, जो ब्रह्मांडे सोई पिंडे. आपण आपल्या शरीराची रचना ज्यावेळी आपण ध्यान अवस्थेमध्ये किंवा सुखासनामध्ये ज्यावेळी आपण बसतो, ज्या पद्धतीने आता तुम्ही बसलेले आहात, सगळेजण बसलेले आहात, अशा वेळी आपला शरीर जिथून सुरू होतो मूलाधार चक्रापासून आपल्या हृदय आकाशमध्ये अर्थात आपल्या पृथ्वीची जी रचना आहे ती आपल्या शरीराच्या रचनेसमानच आहे. आपल्या हृदयाच्या भागाला आपण भूमध्य रेखा म्हणू, त्याच्या वरती आहे ती कर्करेखा, मकर रेखा आणि त्याच्या खाली म्हणजे कर्करेखा. आता जो आपल्या शरीराचा आपल्या हृदयापासूनचा मूलाधार चक्रापर्यंतचा जो भाग आहे तो आहे दक्षिण भाग आणि आपल्या हृदयापासूनचा जो वरचा भाग आहे जिथे अनाहत चक्र आहे तोपर्यंतचा भाग म्हणजे
आपला उत्तर ध्रुव आहे. याचा अर्थ ज्यावेळी जर भौगोलिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या जर पाहिलं तर बराच काळ ज्यावेळी दक्षिणायनचा जो मास चालू असतात त्यावेळी मन बऱ्याच वेळा एका मनुष्याचं मन भटकत असतं, विषय वासनांकडे धाव घेत असतं. आणि ज्यावेळी सुयोग्य असा उत्तरायण ज्यावेळी चालू होतं मन प्रफुल्लित होतं आणि ईश्वर चिंतनामध्ये रममाण होण्यासाठी हे सृष्टीसुद्धा आपल्याला मदत करत असते. सृष्टीसुद्धा असे काही स्पंदनं त्यावेळी निर्माण होत असतात जे आपल्याला ईश्वराच्या मार्गाकडे अग्रसर करत असतात. अगदी त्याचप्रमाणे उत्तरायण ही जी स्थिती आहे ही, कारण प्रत्येक जण असं ठरवून तर नाही करू शकत. इथे मिळालेल्या प्रत्येकाला इच्छा मृत्यूचं वरदान तर कोणी नाही. आपला मृत्यू आपल्या हातात आहे का? अजिबात नाही. मग उत्तरायणमध्ये प्राण सोडण्याचा आपण कसा प्रयत्न करणार? नाही ना. मृत्यू आपल्या हातातच नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये भगवंताला प्राप्त करून तुमच्या त्या चक्रापासून मूलाधार चक्राकडे न जाता अधोगामी न बनता ऊर्ध्वगामी बनून सहस्रासार चक्राचं उन्मीलित करणं म्हणजे त्या ईश्वराचं ज्ञान प्राप्ती करून त्या सहस्रार चक्राला जागृत करणं, ज्याला आपण कधी कधी सुषुम्ना नाडीसुद्धा म्हणतो, त्याला जागृत करून म्हणजे ईश्वराच्या मार्गाकडे इकडे चालणारे आणि आपल्या आत्म्याला आदित्योवय प्राण हा अर्थात बाह्य जगतामध्ये जो सूर्य आहे तो या पिंडीमध्ये प्राण म्हणजेच तो आदित्य रूपी सूर्य आहे. ज्यावेळी आपला प्राण आपल्या हृदयापासून सहस्रासार चक्राच्या दिशेने जर आपण तो सोडला, ही अत्यंत योगिक भाषा आहे. परंतु जन्म मृत्यूच्या वेळी बऱ्याच संभ्रम आपल्याकडे असतात, म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. जर ईश्वराला प्राप्त करून योग साधनेद्वारे, न केवळ योग साधनेद्वारे ध्यानाचं अनुसंधान करून ईश्वरामध्ये मग्न होऊन ईश्वराचं वास्तव्य जिथे आहे तिथे त्याला प्रकट करून त्याला प्राप्त करून आपला प्राण ज्यावेळी आपण इथून सोडतो त्यावेळी उत्तरायणची स्थिती असते. ही उत्तरायणची स्थिती जर बाह्य जगतात जरी नसेल परंतु अंतर्जगतामध्ये जर ही उत्तरायणची स्थिती तुम्ही आणू शकतो. कारण मनुष्याचा मृत्यू त्याच्या हातात नाही बाह्य वेळेनुसार, परंतु आपण आपल्या मृत्यूच्या आधी ही उत्तरायणची स्थिती तर आपल्या अंतर्गटामध्ये आणूच शकतो. त्यामुळे ही उत्तरायणची स्थिती आपल्या अंतर्गटामध्ये जागृत केल्यानंतर जे प्राण सोडतो किंवा त्यावेळी जर आपल्याला मृत्यू आली तर आपण नक्कीच मोक्षप्रदाला प्राप्त होतो. पुनश्च जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अडकत नाही. आणि आता हे सहज सोपं कसं शक्य आहे? तुम्ही म्हणाल एवढं योग साधना अजिबात फार कठीण नाही आहे. पूर्ण गुरुच्या सानिध्याने ज्यावेळी आपण हे ज्ञान प्राप्त करतो त्यावेळी आपण आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या भगवंताला प्रकट करून आपला प्राण तिथून उचलून सहजपणे सतत आपल्या या सहस्रासार किंवा आपलं सहस्रदळ कमळ जिथे आहे तिथून ज्यावेळी आपण प्राण तिथे आपला प्राण सतत आपण ठेवू शकतो. आणि तिथून आपण आपला प्राण जेव्हा आपले मृत्यूची वेळ येईल त्यावेळी आपण तिथेच असल्या कारणाने आजीवन तुमच्या जीवनामध्ये ती उत्तरायणची स्थिती चालूच असेल. म्हणून हाच यामागचा गूढ रहस्य आहे. बऱ्याच वेळा लोक आपल्या मनामध्ये ही एक भ्रांती असते की काय असतं, कोणी जर वारला अर्थात कोणाची जर मृत्यू झाली परंतु ती दक्षिणायनमध्ये झाली आणि ती व्यक्ती जर पुण्यात्मा असेल तर आपण कपाळाला हात बसतो, दक्षिणायनमध्ये मृत्यू झाला नाही. कारण त्या व्यक्तीने जर आधीच या अंतर्गतामध्ये या ब्रह्मांडामध्ये जर आधीच उत्तरायणची जर स्थिती असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही काळी होऊ दे, मृत्यू आपल्या हातात नाही सज्जनो. त्यामुळे कोणत्याही काळी मृत्यू झाला तर ती व्यक्ती जर तिचे कर्म दिव्य असतील तर ती व्यक्ती दिव्य पदालाच प्राप्त होईल. परंतु एखादी अत्यंत अनाचारी पापी ज्याने आयुष्यभर पापकर्मच केलेत तिचा जर चुकून उत्तरायणमध्ये मृत्यू झाला तर ती खूप महान व्यक्ती होती म्हणून गवगवा करण्याची गरज नाही. कारण इथे कर्मानुसार ही कर्मभूमी आहे, इथे कर्मानुसारच प्रत्येकाला गती पुढची मिळत असते.